महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे किंवा 28 फेब्रुवारीपर्यंत ज्यांची मुदत संपणार आहे अशा सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचाचीच निवड करावी अशी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राने सुरुवातीपासून मागणी केली होती। या मागणीशी आमच्या सकारात्मक प्रतिसाद या राज्याचे मुख्यमंत्री आणि नेहमीच सरपंच परिषदेच्या पाठीशी उभे राहिलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी आमच्या सर्व सरपंचांची जी मागणी होती किंवा गावगाडा सुरळीत चालवायच्यासाठी जी मागणी होती ती आज मान्य केलेली आहे आणि जवळपास 14,234 ग्रामपंचायतीवर आज प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचाची निवड सरकारने केलेली आहे। या संदर्भातील अधिसूचनाही जारी केलेली आहे। नेहमीच सरपंचांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे विधान परिषदेचे आमदार माननीय श्रीकांतजी भारतीय साहेब, माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य सुरेशरावजी धस, त्याचप्रमाणे राज्यातील 30-35 आमदारांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला होता। त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सरकारचं महाराष्ट्रातील तमाम 28,000 ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी गावगाडा सुरळीत चालवण्यासाठी योग्य अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे।